जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। स्वर्गीय सौ चंद्रभागाबाई दादा पाटील राजळे सेवाभावी संस्थेच्या वतीने 80 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा थाटात संपन्न। अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळ पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे यांच्या 102व्या जयंती निमित्त स्वर्गीय सौ चंद्रभागाबाई दादा पाटील राजळे सेवाभावी संस्थेच्या वतीने शेवगाव पाथर्डी तालुक्यातील एकूण 80 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा राजळे महाविद्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला। दिनांक 20 ते 22 या 3 दिवसाच्या स्मृती व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात आले होते। प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमळकर संगमनेर येथील भाऊसाहेब सद्दूजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य दीनानाथ पाटील आणि भारतीय कृषी समाजाचे प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांचीही व्याख्यान झाली। स्वर्गीय दादा पाटील राजळे, स्वर्गीय चंद्रभागाबाई राजळे आणि स्वर्गीय राजीव राजळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामकिसन काकडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोनिकाताई राजळे या होत्या। प्रारंभी प्राचार्य राजधर टेमकर यांनी प्रास्ताविक केले। गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना शाळा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र बुके देऊन सन्मानित करण्यात आले। आमदार राजळे यांनी गुणवंतांचे अभिनंदन करून आपले मनोगत व्यक्त केले। बापूसाहेब भोसले यांनी जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला। या सोहळ्याचा पसायदानाचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर विनायक हाडके, जालिंदर पवार, महाजन साहेब, सुभाष ताटे, सुभाष बुद्धवंत, भीमराज सांगडे, कुशीनाथ बर्डे, भास्कर कोरे, राहुल राजळे, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, अर्जुन आबा राजळे, लक्ष्मण काशीद, राजेंद्र मतकर, ग्रामसेवक नारायण नजन, कृष्णा राजीव राजळे, दत्तात्रय भगत, रामदास मस्के, विक्रम राजळे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। सूत्रसंचालन राजेंद्र इंगळे आणि निर्मलाताई काकडे यांनी तर आभार प्रदर्शनाचे प्राध्यापक बाबासाहेब चोते सर यांनी मांडले। प्रीती भोजनाने या व्याख्यानमाला आणि जयंती सोहळ्याची सांगता झाली। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सुनील नजन सह पुढे कळवलं पाहिजे, नाही तर पालकांना वाटतं विद्यार्थी शाळेत गेलाय, विद्यार्थी येत नाही, तर मग परीक्षेच्या वेळेस उपस्थिती कमी असली, परीक्षेला बसू देत नाही, अशा काही ज्या अडचणी असेल त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। ग्रामीण भागातील दुष्काळी भागातील हे महाविद्यालय, इथे शिकणारा ग्रामीण भागातील विद्यार्थी तो गावातून येतो, वाडीतून येतो, तो तांड्याहून येतो आणि त्याला जगभरामध्ये काय चालतं, आपल्या देशात काय चालतं, आपल्या राज्यात काय चालतं, आपल्या जिल्ह्यात काय चालतं, जी व्याख्यानमालेसाठी आपण पाहुणे मंडळी बोलवतो त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान आहे ते आपल्यापर्यंत यावं। पूर्वी सोशल मीडिया नव्हता किंवा ऑनलाईन। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।